की जवळजवळ म्हणजे तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर, PI आणि API अशी 7 माणसं, 2 RTO, त्याच्यात एक निमसे नावाचे आहेत ते पण, या सगळ्यांची म्हणजे ही नावं बघून मी हैराण होते की लोक का फोन करायची खरा त्यांना उठता बसता. इतके 100 शेकडो कॉल त्यांनी कशासाठी केले. आता रुपाली चाकणकर म्हणाल्या की माझा काहीच त्याच्यात हात नव्हता, मी काहीच चुकीचं केलं नाहीये. मग रुपाली ताई, हे जे झालंय की तुम्ही 5 तारखेला आयोगाकडनं जी नोटीस पाठवली होती आणि त्याच्यात तातडीने म्हणजे 9 तारखेला तुम्ही त्याचं जे हिअरिंग घेतलं, इतकी काय घाई झाली होती खरातांची प्रकरणं संपवण्याची, तुम्हाला याची चौकशी झाली पाहिजे. आणि म्हणून आपल्या रुपाली चाकणकरांना SITने ताबडतोब खरं बोलवलं पाहिजे होतं. आता महिना उलटून जातोय तरी पण त्यांना बोलवलं जात नाहीये, याचं मला नक्कीच दुःख आहे. मी परत त्यांना लिहित राहणार आहे जोपर्यंत या सगळ्यांना बोलवलं जात नाही, या सगळ्या राजकारण्यांना शो कॉज नोटीस पाठवली जात नाही, तोपर्यंत हे सगळं चुकीचं होतं असंच माझं मत आहे. आणि जनतेचं आय एम शुअर सगळ्यांचं, साध्या नागरिकांचं सगळ्यांचं हेच मत आहे.